उमरखेड शहरात 9 ऑगस्ट रोजी बिरसा मुंडा चौकात आदिवासी क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रकाश पांडे, शासकीय कंत्राटदार, कर्मचारी आणि आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करण्यात आले। त्यानंतर आदिवासी बांधवांकडून मोटरसायकल रॅली काढण्यात आली। ही रॅली वसंतराव नाईक चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे काढण्यात आली। उमरखेड पोलिसांच्या कडक बंदोबस्तात रॅली शांततेत पार पडली। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील उमरखेड शहरामध्ये। आज 9 ऑगस्ट बिरसा क्रांती दिन साजरा करण्यात आला। आज सर्व कर्मचारी, सर्व आदिवासी बांधव यांच्यातर्फे आज इथे बिरसा मुंडा चौकामध्ये बिरसा मुंडाच्या प्रतिमेला हार अर्पण करून व मोटरसायकल रॅली काढून हा बिरसा मुंडा जयंती दिन साजरा करण्यात आला। आणि शहरातील वसंतराव नाईक चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा पद्धतीने रॅली काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजवी यांनी सह्याद्री हॉस्पिटल हिंगोली इथं मोफत हृदय तपासणी शिबिराचं आयोजन केलं। शिबिरात जवळपास 500 रुग्णांची ECG आणि 2D इको तपासणी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर येथील कमल नयन बजाज हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर सचिन मुखेडकर, डॉक्टर महेश केदार आणि डॉक्टर महेंद्रसिंग परिहार तसंच नांदेडचे डॉक्टर अच्युत कन्नावार यांनी रुग्णांची तपासणी करून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केलं। हिंगोलीतील सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर यशवंत पवार यांनी शिबिरासाठी सहकार्य केलं। नांदेड, वाशिम, हिंगोली आणि कळमनुरी या परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। रजवी यांच्या माध्यमातून यापूर्वी आयोजित शिबिरांमधून सुमारे 3000 हृदय रुग्णांवर बायपास सर्जरी आणि एंजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज हिंगोली येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कमल बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयविकार असलेल्या रुग्णाची तपासणी करण्यात आली। किमान 500 लोकांच्या जवळपास 2D इकोची तपासणी करण्यात आली। रुग्णाची तपासणी करण्यात आली। उपचारासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। त्याच निमित्ताने दिनांक 25 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026 पर्यंत हे शिबिर ओपन हार्ट सर्जरी व एंजिओप्लास्टी मोफत यासाठी आम्ही आयोजित केले होते। किती रुग्णांना लाभ घेतला शिबिर? विदर्भवादी नेते दत्ताराव धांडे यांनी 8 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर इथं कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि राजकारणात तरुणांचा वाढता सहभाग तसंच स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली। काळाची गरज ओळखून तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभागी व्हावं असं मत धांडे यांनी व्यक्त केलंय। येत्या काळात कॉक्रोच जनता पार्टीसोबत राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। यावर अभिजित दिपके यांनी सकारात्मक भूमिका मांडली असून लवकरच पुन्हा भेटीचं नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती दत्ताराव धांडे यांनी दिली। दिनांक 8 तारखेला रात्री 9 वाजता संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन ज्या देशाचा नवीन लीडरची निर्मिती होते असा नवयुवक अभिजित दिपके यांची त्यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार संपूर्ण देशाला मिळण्यासाठी नवे युवक आणि नव्या विचाराची यंग जनरेशन या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी भेट घेऊन माझ्या समवेत सोपानराव देवाजे, माझे चिरंजीव मुख्याध्यापक सतीश धांडे आणि त्यांचे पिताश्री शंकर दिपके
यांची भेट झाल्यानंतर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली की संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपूर्ण समाजाला पोहोचला पाहिजे, नव्या विचाराची नवी सरणी तयार झाली पाहिजे, यासाठी सविस्तर चर्चा झाली। त्याचबरोबर देशाच्या राजकीय वाटचालीकडे सुद्धा एक सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये असं निष्पन्न झालं की अभिजित दिपके यांनी विस्तृतपणे नव्या विचाराची नांदी या देशामध्ये राबली पाहिजे, नव्या विचारानं नवे युवक कसे प्रेरित होतील ती संकल्पना मनात घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरचा विचार या देशाला संविधानाच्या माध्यमातून, त्याचबरोबर या देशाची राज्यघटना आणि त्या राज्यघटनेबरोबर राज्यकर्ती जमात निर्माण होण्याची एक संकल्पना मनात धरली। त्याचबरोबर दिपकेजी आणि त्यांची देशातील सर्व टीम आम्ही त्यांच्यासोबत चर्चेला एक थोड्या दिवसामध्ये पुन्हा एक चर्चा होईल अशी त्या ठिकाणी चर्चा झाली। जय भीम, जय संविधान। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 461B वरील दापुरी खुर्द ते केशवनगर दरम्यानच्या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होते। उतारावरील या वळणावर समोरून येणारी वाहनं दिसत नाहीत आणि रस्त्यालगत 30 ते 40 फूट खोल दरी सदृश्य भाग आहे। जवळच महावितरणाचा ट्रान्सफॉर्मर असल्याने अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। रात्रीच्या वेळी इथं धोकादायक वळणांचे फलक, रिफ्लेक्टर किंवा क्रॅश बॅरियर नसल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झालाय। यापूर्वी देखील या ठिकाणी गंभीर अपघात झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं तातडीनं पाहणी करून क्रॅश बॅरियर, संरक्षण भिंत, रिफ्लेक्टर, वेगमर्यादा आणि धोकादायक वळण फलक बसवावेत अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांनी केली आहे। पेण इथं मनसे जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे रायगड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पेण येथील मध्यवर्ती कार्यालयाचे हे उद्घाटन केलं। यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेण रेल्वे स्थानकाच्या गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित विविध मागण्यांना आता सकारात्मक दिशा मिळाली। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेत 7 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत बैठक आयोजित केली। पेण रेल्वे प्रवासी संघानं 2 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या निवेदनात गणेशोत्सवापूर्वी काही जलद गाड्यांना थांबा, टप्प्याटप्प्यानं 16-17 जलद गाड्यांना थांबे आणि सकाळी 8 वाजता पेण दिवा मेमू सुरू करण्याची मागणी केली। यासोबतच प्रशस्त वेटिंग रूम, स्वच्छतागृह, FOB, शेड, आसन व्यवस्था, पिण्याचं पाणी, प्रकाश योजना, डिजिटल इंडिकेटर आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। बैठकीत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं प्रवासी संघानं सांगितलंय। भविष्यात मिळणारे रेल्वे थांबे कायम राहण्यासाठी पेणकरांनी रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त वापर करून नियमित तिकीट आणि मासिक पास काढावा असं आवाहन प्रवासी संघेनं केलंय। पेण रेल्वे प्रवासी संघ 26 जानेवारी 2025 रोजी दिवा सावंतवाडीसाठी आम्ही ह्याच स्थळावर एकत्र जमलेलो आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने गेल्या वर्षी गणपतीमध्ये दिवा सावंतवाडी गाडी इथेच ह्या गाडीचा आपण माननीय खासदार, राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील, नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील आणि तमाम पेणकर, पेण रेल्वे प्रवासी संघ यांनी या गाडीचं इथे आम्ही उद्घाटन केले। बरोबर त्याच वेळी आम्ही ठरवलेलं की पेणमधनं दिवसभर 15 दररोज धावणाऱ्या गाड्या आहेत, एक्सप्रेस गाड्या, त्यामध्ये मडगाव, कर्नाटक, दिल्ली, गुजरात याकडे जाणाऱ्या गाड्या होत्या। त्या गाड्यांना पण थांबा मिळावा यासाठी आम्ही वर्षभर सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि त्याचं यश म्हणजे 2 ऑगस्ट 2026 रोजी माननीय लोकसभा खासदार श्री सुनीलजी तटकरे यांनी आम्हाला रोहा रेल्वे स्टेशनवर बोलवलेलं होतं। तिथे आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमच्या ज्या 20 वर्षापूर्वीच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये महत्त्वपूर्ण जलद गाड्या आणि पेण रेल्वे स्टेशनचं मूलभूत सुविधा, शनिवार रविवार जी पेण दिवा मेमू धावते किंवा दिवा मेमू धावते ती शनिवार रविवार चालू झाली पाहिजे आणि पेणवरनं स्वतंत्र 8 वाजता सकाळी पेण दिवा अशी नवीन मेमू चालू करावी
या मागण्यांसह आम्ही आणि आमचे सहकारी शुभकुमारजी आम्ही असे रोहा रेल्वे स्टेशनला माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांना निवेदन दिलेलं. त्याचा सकारात्मक प्रतिसाद म्हणून आता शुक्रवारी 7 ऑगस्टला साहेबांनी आम्हाला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे इथे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीसाठी बोलवलेलं आणि त्या बैठकीचा सकारात्मक प्रतिसाद म्हणून त्यांनी आम्हाला ठराविक ज्या दररोज धावणाऱ्या गाड्या आहेत त्यामध्ये गणपतीपूर्वी तात्काळ थांबा मिळावा प्रायोगिक तत्त्वावर यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यापुढे ज्या आमच्या 14-15 गाड्या आहेत ज्या विकली आहेत बाय विकली त्यांचा पण त्यांनी स्टेप बाय स्टेप ते विचार करणार आहे. त्याचबरोबर शनिवार रविवार पेण दिवा मेमू आणि 8ची जी नवीन चालू करणारी मेमू आहे त्याबद्दल त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबद्दल मी पेण रेल्वे प्रवासी संघ यांच्यातर्फे माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे, पेणच्या प्रथम नगराध्यक्षा माननीय सौ प्रीतमताई पाटील, तसेच पूर्ण पेण प्रवासी जनतेचे, पेण तालुक्यातील तमाम जे ज्येष्ठ नागरिक आहेत रोज प्रवास करतात ट्रेननी मुंबईकडे अपडाऊन करणारे, तसेच पेणमध्ये जे इंडस्ट्रियल बेल्ट आहे तिथले सर्व प्रवासी आम्ही आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे मी या प्रसारमाध्यमांतर्फे सगळ्यांना विनंती करतो की ह्या रेल्वे सेवेला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. आपण पेणवरनं तिकीट बुकिंग करून तुम्हाला त्या गाड्यांचा थांबा हा कायमस्वरूपी करण्यासाठी इथून तुम्ही रिझर्वेशन करा, इथून तिकीट काढा. जेवढा जास्तीत जास्त प्रवास करता येईल त्याचा आपण पेण रेल्वे स्टेशनच्या उत्पन्नामध्ये भर करून द्यावी आणि पेणचा जो विकास होणार आहे रेल्वे स्टेशनचा तो लवकरात लवकर करून आपण रेल्वेला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. उमरगा नगर परिषदेकडून नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या नगर परिषद आपल्या दारी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 4 मध्ये आयोजित विशेष शिबिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. शिबिरात आधार कार्ड, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पेन्शन योजना, घरकुल योजना, मतदार नोंदणी, उत्पन्न रहिवासी प्रमाणपत्र तसंच पोस्ट आणि FBI पासबुक संबंधी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचून शासकीय कार्यालयांचे हेलपाटे कमी झाले. या उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला एका प्रभागात विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न आहे. शिबिराला नगरसेवक सिद्धराम अप्पा चिंचोळे, पंढरीनाथ कोणे, यल्लम्मा विभूते, शहर प्रमुख योगेश तपासळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं 35 दिवसांचा प्रवास पूर्ण करून देहू नगरीत आगमन झालं. पालखी वेशीवर येताच ग्रामस्थ आणि देहू नगर पंचायतीच्या वतीनं पाणी पुरवठा सभापती सुधीर काळोखे, कर अध्यक्ष अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे आणि प्रशासन अधिकारी प्रियंका कदम यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केलं. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग गायनानं देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. पालखी मंदिरात पोहोचताच भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महाद्वार कमानीजवळ परंपरेनुसार तुपे कुटुंबियांनी दही भाताचा नैवेद्य दाखवून पालखीचं रथाचं औक्षण केलं. प्रमुख मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पंढरीची वारी पूर्ण करून परतलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव दिसून येत होता. मंगळूरपीर तालुक्यातील बोरव्हा खुर्द इथं नीलगाईच्या कळपानं 2 एकर सोयाबीन पीक उद्ध्वस्त केले. शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांच्या 3 एकर शेतीपैकी 2 एकर शेतातील फुलोऱ्यावर आलेलं सोयाबीन पीक नीलगाईच्या कळपानं फस्त केलं. बियाणं, खत, पेरणी, मजुरी, तणनाशक आणि फवारण्यांवर मोठा खर्च करून वर्षभर मेहनतीनं उभं केलेलं पीक ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर नष्ट झाल्यानं ठाकरे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. 2 दिवसांपूर्वी नीलगाईच्या कळपानं शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केलं. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचं ठाकरे यांनी सांगितलंय. एवढा खर्च करून पीक उभं केलं, मात्र हातात येण्यापूर्वीच नीलगाईने ते फस्त केलंय. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली. तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
लोहा तहसील कार्यालयासमोर धानोरा येथील शेतकरी बापूराव गायकर हे कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसलेत। वडिलोपार्जित शेतजमिनीचा ताबा मिळावा आणि सातबारावर आपल्या हिश्श्याची नोंद करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। धानोरा शिवारातील सर्वे क्रमांक 405, 720 आणि 33 मधील वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कावरून हा वाद असल्याचं गायकर कुटुंबियांचं म्हणणं आहे। याबाबत तहसील कार्यालयासह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महसूल विभागाकडे दाद मागूनही आपल्या हिश्श्याची जमीन सातबारावर नोंद झाली नाही असा आरोप त्यांनी केलाय। 8 ऑगस्ट पासून उपोषण सुरू आहे। 14 ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य करून सातबारावर हक्काची नोंद करावी अशी मागणी करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा गायकर कुटुंबियांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिलाय। अस्मिता विठ्ठल गायकर माझं नाव आहे। आम्ही शेतीचा न्याय मिळण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत लोहा तहसील कार्यालय समोर। आम्हाला धानोरा या गावी आमची शेती आहे, तिथे आम्हाला न्याय देण्यात गेले, त्यामुळे आम्ही इथं तहसील कार्यालय लोहा या समोर आत्मदान 15 ऑगस्टच्या दिवशी करणार आहोत। ही शेत जमीन आमच्या सासऱ्याची आहे। आमच्या सासऱ्याच्या भावांनी त्यांच्याच नावावर पूर्ण करून घेतलेली आहे। आम्ही एकदा आज उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेस आम्हाला विठ्ठल परळीकर सरांनी उठवले, आम्ही तुम्हाला न्याय देऊ, आम्ही तुमची सातबारा नावावर लावून देऊ म्हणून। तेव्हापासून आम्हाला त्यांना विचारत नाहीत ना, आमच्या घरी येत नाहीत, पुसत नाहीत, काहीच करत। आम्हाला न्याय दिला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही परिवार आणि तहसील कार्यालय आत्मदान 15 तारखेला करणार आहोत। वडिलोपार्जित किती आहे जमीन टोटल? 11 एकर। 11 एकर। तुमच्या नावावर किती आहे? आमच्या नावावर सातबारा सोडली झाली होती 5.5 एकर, हा. पण लॉकडाऊन मध्ये 2019 ला सातबारा उडून टाकलेली आहे। अच्छा, त्याच्यामध्ये हात असा तुम्हाला कुणाचा आहे असं वाटतंय? आम्हाला तर तुमचा आरोप कोणावर आहे? तर नाव सांगा त्यांचे. तहसीलदार तहसीलदार परळीकर आणि बिद्राळे मंडळातील सावरगावकर तिघांनी लॉकडाऊन मध्ये सातबारा उडवली। त्याने आमच्यावर अन्याय केलेला आहे, म्हणून आमचे सगळे निकाल आमच्यासारखे आहेत कोर्टाचे। औरंगाबादचा हायताचा ठेवण्यात आलेला आहे, आयुक्ताचा निर्णय दिलेला आहे। अंतिम निर्णय मुंबईचा मंत्री बावनकुळे साहेबांना निर्णय विरोधात दिलेला आहे। प्रशासनासोबत काही चर्चा झालेली आहे का? चर्चा काय झालं नाही, निकालच विरोधात आले का, म्हणून आम्ही उपोषणाला बसलो। आम्ही काय कोणाच्या दुपारून जमीन घेत नाही, आम्ही हक दादाची जमीन आम्ही मागतो, आम्हाला नाही दिलाच पाहिजे, नाही तर 15 ऑगस्टला आत्मदान करण्यात येईल। पुढील मागणी काय असणार आहे? प्रशासनाकडे पुढील मागणी काय असणार आहे आपली? नावावर सातबारा देण्यात यावं आणि मागत नाही तर आत्मदान करण्यात येईल। नाही बाबा पत्नी सहकुटुंब आत्मदान करणार सहकुटुंब परिवार आत्मदान करण्यात येईल 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट। ठीक. नाही चालेल। आमच्या सातबारा मागण्या आमच्या नावावर लागलीच पाहिजे। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील टाकळी येथील मयत विलास घुले यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करून न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांच्या बंधू रमेश घुले यांच्यासह कुटुंबियांनी 5 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। 21 जून रोजी टाकळी गावात काही जणांमध्ये जोरदार भांडण सुरू असताना ते सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर काही व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। या ठिकाणी अनेक व्यक्ती ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यासाठी व न्याय मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले असतात। तर केस तालुक्यातील एक प्रलंबित प्रकरण आपल्या सगळ्यासमोर उभे आहे। ते अनेक दिवसापासून संघर्षासाठी हे घुले कुटुंब आपण न्याय मागण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही। म्हणून त्या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे उपोषणात बसल्या त्यांचे सर्व कुटुंब आणि नातेवाईक या ठिकाणी बसलेले आहेत। आपण या सविस्तर त्यांच्या जी काय मागण्या शासनाला तर त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत। तर आपली काय मागणी शासनाला? किती दिवसापासून उपोषणाला बसलात?
5वा दिवस आहे. शासनाने आतापर्यंत काय आहे याच्या संदर्भामध्ये काही हालचाल सुरू केल्या? तुमचा आवाज निघत नाही, अन्न पाणी वगैरे काय घेतलं नाही का? ते न्याय मागण्यासाठी 5 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. घुले कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून ते सारखे आमरण उपोषणात बसले. न्याय मिळेपर्यंत त्यांचा हा संघर्ष चालू राहणार आहे असं त्यांच्या बोलण्यातून दिसतं. बरं, हे प्रकरण कसं घडलं आणि कधी घडलं? बरं, आतापर्यंत किती मारेकरी पकडले आणि कोणाच कारवाई झाली? पॅन म्हणून पळून गेलेला आता 15 दिवस झाले. प्रमुख होते पटेल साहेब, एक जामत ऑफिसर होते, त्यांना कोणी प्रेशराईज केलं. माझे आपले महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या कायदा न्याय व्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी या ठिकाणी हे भेट देण्यासाठी आले होते. तर त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आपण उपोषणला त्यावेळेस गेले होते. तर त्यावेळेस ते काय दखल घेतली? आमची काय कोण बोलणार काय? आपण कोण काय नाव ही घटना कधी घडली आणि 20 तारखेला कशी घटना घडली, कशामुळे घडली? मध्यस्थी केली म्हणून त्यांनी. पण आरोपी हे कुठले होते? स्थानिकचे होते का बाहेरचे होते? कारवाई केली का? किती लोक आहेत त्या? आता किती दिवस आपण उपोषणाला राहणार? काय मिळेल या सर्वांशी आणखी कोण बोलणार? त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या आत्तापूर्ण त्यांच्या न्याय मिळण्यासाठी आपण मागणी केलेली आहे. त्यांची आत्तापूर्ण माहिती दिलेली आहे. आता आपण त्याच्यानंतर आपण त्यांचे अनेक त्यांचे नातेवाईक उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय नाव आपलं? माझं नाव ऋषिकेश चिंतामण सानप, मी पाटोद्यात आहे, वडतरी गाव. म्हणजे यांचे कोण नातेवाईक आपण? नातेवाईक रमेश भैया माझे मित्र आहेत. तर मला आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला एक सांगायचे आहे. याच्या आधी बीड जिल्ह्यात काही मर्डर झाले. त्या मर्डरवरून प्रत्येकाची जात काढण्यात आली. जातीवाद तर व्हायलाच नाही पाहिजे ना. नाही, आपण जातीवाद व्हायला पाहिजे नाही. विलास गुल्यांची जात नेमकं आज महाराष्ट्राला कळायला पाहिजे ना. सुप्रिया सुळे दिवशी TV9ला मी बातमी पाहिली की कारागृहामध्ये तर काय ते प्रश्न म्हणजे शोधण्यापेक्षा यांचे आरोपी शोधा ना. हे आरोपी जे मोकड बाहेर फिरत आहेत यांना आत टाका ना. रोहित पवार असतील यांचे मी फेसबुकला वगैरे न्यूजला पाहतो ना.
तुम्ही आधी विलास भाई यांचे मारेकरी शोधा आणि ते मारेकरी कोण आहे? संशयित मारेकरी कोण आहेत? तुम्हाला कोणावर संशय? आता ते पोलीस प्रशासनाचं काम आहे ना. म्हणजे संपूर्ण आरोपी आणखी पकडले नाहीत, म्हणजे मेन मारेकरी बाहेरच करत असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे? मग ते मारेकरी शोधले पाहिजेत आणि विलास भाई यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही इथं बसलो. आता हे आपण उपोषण किती दिवस करणार? म्हणजे त्या रमेश भैया जेवढे दिवस बसतील त्यांच्यासोबत आम्ही हे उपोषण अजून रुद्ररूप घेणार आहे. आणखी तुम्ही परत काय मोर्चा वगैरे काढणार आहात का? हो, मग आता न्याय नाही मिळाल्यावर न्यायासाठी लढावं तर लागणार आहे. तर आत्तापर्यंत कोणी दखल घेतली का महाराष्ट्र शासनाने? ते दखल घेतली तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आपण पुरेसे सर्व प्रयत्न करू असं काही दखल कोणी घेतली नाही. ठीक आहे, माहिती दिली. जीएसटी अनुदान वाढवण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी 10 ऑगस्ट रोजी संपावर जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात आणि वाढीव जीएसटी अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आलाय. या संपाला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा परभणीनं पाठिंबा दिलाय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.